नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये योनोवरून तुम्ही चेकबुक कसे ऑर्डर करू शकता ते बघणार आहोत। तर बघा, त्या पहिले तुम्हाला योनोचं ॲप्लिकेशन पाहिजे। योनो SBI म्हणून ॲप्लिकेशन योनोचं, तर तो मी आता ओपन करतो। ओपन केल्यानंतर बघा, मला एम पिन मागेल। बघा आता इथे आहे ना, सर्व्हिस रिक्वेस्ट नंतर मोरवर मी क्लिक करतो। यानंतर बघा इथं खूप सारे ऑप्शन आहे, लोन्स, अकाउंट, टॅक्स, इन्व्हेस्टमेंट, चेक। मी चेकवर क्लिक करतो। आता चेक, इथं बघा चेक हा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे पण आहे ना, रिक्वेस्ट चेकबुक आहे, इन्क्वायरी आहे, स्टॉप चेक, म्हणजे जे तुम्ही पहिले आहेत ते तुम्ही स्टॉप पण करू शकता चेकबुक। मी आता बघा, आता याच्यावर मी रिक्वेस्ट चेकबुक या बटनावर क्लिक करतो आणि इथं बघा आपल्याला एक नाही, सिलेक्ट अकाउंट नंबर। आता अकाउंट नंबर आपला एकच राहील, तो आपल्याला सिलेक्ट करावा लागणार आहे। तर मी एक नाही, माझा अकाउंट नंबर सिलेक्ट करतो। बघा अकाउंट नंबर सिलेक्ट झाल्यानंतर आता आपल्याला त्या चेकबुकमध्ये किती पेजेस पाहिजेत, 10 पाहिजेत का, 25 पाहिजेत का, 50 पाहिजेत का, 100 पेजेसचा चेकबुक पाहिजे। तर मला एक नाही 10 पेजेसचा पाहिजे, तर मी 10 पेजेसवर सिलेक्ट करतो। आता बघा खालचे दोन्ही पण एक नाही, आपल्याला चेकबॉक्स एक नाही टिक करायचे आहे। आय ॲग्री दॅट माय कॉन्टॅक्ट डिटेल मे बी शेअर विथ कुरिअर, ठीक आहे। नंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। आता बघा आपल्याला डिलिव्हरी ॲड्रेस सिलेक्ट करायचा आहे। इथं तर नाही बघा, डिलिव्हरी ॲड्रेस सिलेक्ट करताना रजिस्टर ॲड्रेस म्हणजे बँकला तुम्ही जे ॲड्रेस दिला ते पण तुम्ही सिलेक्ट करू शकता, नाहीतर न्यू ॲड्रेस पण तुम्ही टाकू शकता। म्हणजे तुम्ही आता दुसरीकडे गेले असाल तर न्यू ॲड्रेस पण टाकू शकता। तर मी एकदा रजिस्टर ॲड्रेसच सिलेक्ट करतो आणि बघा माझा रजिस्टर ॲड्रेस हा आहे, आपण तुम्ही बघू पण शकता तुमचा कोणता रजिस्टर ॲड्रेस। त्याच्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर बघा इथं बघा माझा आला। आता कन्फर्म बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची रिक्वेस्ट सबमिट झाली आणि तुम्हाला एक ना पोस्टाने आता चेकबुक येईल, ठीक आहे।